सावळे रूप उभे विटेवरी हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्रीहरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेट्सअप संगे सजली आषाढी वारी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी। या भिवरेचा तीर बघा तुम्ही कसा वैष्णव आणि दुमदुमून गेलेला आहे, फुलून गेलेला आहे। महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर। मगरपट्टा सिटी ग्रुप प्रस्तुत लेट्सअप अभंग वारीमध्ये। वारीच्या सुरुवातीला 4 दिवस, नंतरचे 4 दिवस आणि त्याच्यानंतरही अजून काही गरज पडल्यास आम्ही या सगळ्या गोष्टी करतो। तर म्हणजे एक दिवस मला झोप पण नाही लागली का आपल्याला उद्या पण या वेळेस पण जायचं आहे, तर ते आतूनच एक ऊर्जा तयार होते आणि वाटतं का आपल्याला पाठीमागच्या वर्षी पण देवाची सेवा करायला भेटली, यावर्षी पण देवाची पण आणि वारकऱ्यांची पण सेवा करायला भेटली आणि पूर्ण चिखल झाला होता। आज आम्हाला बऱ्यापैकी अडचण होईल वाटलं होतं, पण बीव्हीजीच्या लोकांनी चिखलामध्ये सुद्धा तिथं आमच्या इथं साफ स्वच्छता चांगली केली। चिखल घेऊन वारकरी मध्ये येत होते, पण तरी सुद्धा एवढा परिसर जो आहे एकदम स्वच्छ आणि चांगला आहे। पंढरीच्या वाटेला निघालेल्या लाखो वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था ह्या कार्यरत आहेत। त्यांना अन्नधान्याचं काम असेल, त्यांना पाणी पिण्याचं असेल, वैद्यकीय सेवा असेल, अशा विविध प्रकारच्या सेवा ह्या वारकऱ्याला पुरवल्या जातात। अशीच एक कंपनी आहे बीव्हीजी, त्यांच्याकडून सुद्धा एक स्तुत्य उपक्रम राबवला जातो। तो उपक्रम असा आहे की स्वच्छता, जे वारकरी आल्यानंतर त्याच्यानंतर जी स्वच्छता होती, दुर्गंधी होती, ती दुर्गंधी दूर करण्यासाठी बीव्हीजी कंपनी यांच्याकडून 400 कर्मचारी या ठिकाणी विनाशुल्क या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत या वारीबद्दल हेच आपण जाणून घेऊयात। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। काय वाटतं तुम्हाला हे सगळं काम करत असताना? एका बाजूला सगळे लोक ही यात्रेत येत असतात, मज्जा करत असतात, मात्र तुम्ही दुसरीकडे स्वच्छता करत असता, त्या ठिकाणी जी दुर्गंधी झाली ती साफ करत असता। आम्ही आषाढी वारीच्या या पार्श्वभूमीवरती माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आमच्या गायकवाड साहेबांना जे फोन केला की यावर्षी देखील तुम्ही स्वच्छतेचं काम हाती घ्या, जेणेकरून वारकऱ्यांना जो आरोग्यापासून जी स्वच्छता तुम्हाला मिळते, इथं जी स्वच्छता केल्यानंतर जो रोगराईचा प्रसार होणार नाही, त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावा। अवघ्या 8 तासामध्ये आम्ही विविध जिल्ह्यातून आमची टीम इथं नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई या ठिकाणून उपलब्ध केली आणि जवळपास आता मागच्या रविवारपासून पुढील 7 दिवस आम्ही इथं रात्रंदिवस स्वच्छतेचं काम करतोय। आणि प्रश्न आहे मला तुम्हाला की तुम्हाला असा काय आनंद मिळतो हे सगळं करून? सगळेजण मग्न असतात यात्रेमध्ये, सगळे आनंद घेत असतात, मात्र तुम्ही दुर्गंधी दूर करता, स्वच्छता करत असता, काय फिलिंग्स असतात आतून तुमच्या? ही एक पांडुरंगाच्या आशीर्वादाने आम्हाला एक स्वच्छतेचं एक बळ भेटते की जेणेकरून येता येणाऱ्या एवढ्या लाखो भाविकांना रोगराईपासूनचा जो हे आहे की त्यांना स्वच्छतेतून पूर्णपणे त्यांना सपोर्ट भेटावा आणि जेणेकरून कुठली रोगराई प्रसार होऊ नये, त्यांच्या आरोग्यावरती कुठलाही परिणाम होऊ नये आणि ही वारी स्वच्छतेची वारी म्हणून सगळ्या महाराष्ट्रभर पसरावी। चंद्रभागेमध्ये बाकी परिसर आहे, आरोग्य शिबिर आहे, आम्ही जिथं काम करतोय आता प्रदक्षिणा मार्ग आहे, या ठिकाणी देखील कचरा पडतो तर त्याच्यातून दुर्गंधी पसरते, अन्न वाया पडलेले असते त्याच्यातून दुर्गंधी पसरते, टॉयलेट्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही बायो कल्चर म्हणून आम्ही एक पावडर फवारतोय जेणेकरून जो दुर्गंधीचा जो प्रसार आहे तो होत नाही त्याच्यामुळे। तर अशा विविध प्रकारे आम्ही स्वच्छतेचं काम करतो। काय भावना आहेत तुमच्या आणि कुठले कुठले कामं प्रामुख्याने केले जातात तुमच्या टीमकडून? भावना अशा प्रकारच्या आहे की आमच्या ज्या संस्थेचं पाया रोवला गेला आहे तो ह्युमॅनिटी हेड या नावानीच आहे। तुम्ही बघू शकता की प्रत्येकाने जो युनिफॉर्म घातला आहे त्याच्या लोगोच्या खाली ह्युमॅनिटी हेड लिहिलं आहे। तर आम्ही हे मानवता जगतो आणि मानवता जगताना तुम्ही जे असं म्हटलं आत्ता की लोक इथे वारीत येतात, मजा करतात आणि हे करतात, पण आम्ही ज्या वेगवेगळ्या जागी प्रत्येक लोकेशनला जे काम करतो त्या कामातनं आम्हाला जी ऊर्जा मिळते, त्या कामातनं जी ऊर्जा मिळते त्याच्यातनं आम्हाला जो आनंद होतो ना, ती विठुरायाच्या चरणी केलेली आमची सेवा आहे आणि ती आमच्या कंपनीतर्फे आम्ही दरवर्षी विना चुकता करतो आणि वारीच्या सुरुवातीला 4 दिवस, नंतरचे 4 दिवस आणि त्याच्यानंतरही अजून काही गरज पडल्यास आम्ही या सगळ्या गोष्टी करतो। त्याच्यासाठी जसं संदेशनी सांगितलं की आम्ही बायोकल्चर असेल आणि वेगवेगळ्या पद्धतीचे अद्ययावत बायोडिग्रेडेबल्स केमिकल्स आणलेले आहेत, त्याच्यानंतर बाकीच्या आमच्या अद्ययावत मशिनरीज आमच्याकडे आहेत आणि त्याच्यासाठी जे ट्रेंड स्टाफ आहेत आमच्याकडे बऱ्यापैकी, जसे आमच्या वेगवेगळ्या लोकेशन्समधनं एक जवळपास 20 ते 25 सुपरवायझर्स आलेले आहेत, काही मॅनेजर्स आहेत,
खाली त्यांच्या टीम वेगवेगळ्या लोकेशनमधनं त्यांच्या इक्विपमेंटसोबत आलेले आहेत. काही लोकांना म्हणजे इथे आम्ही वारकऱ्यांसाठी त्यांना जागा उपलब्ध करून देणे, त्यांचा हेल्प करणे, स्वच्छतेचं काम करता करता पाण्याची व्यवस्था करणे, आमच्याकडनं जे काही होतं ते आम्ही करायचा प्रयत्न करतो. काही वेळेस आमच्या लोकांना जर झोपायला जागा जर नसली तर त्यांना उचलून बाकीच्या लोकांना आम्ही तिथे झोपायला देणे इथपर्यंत म्हणजे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करतो की विठुरायाच्या चरणी जी सेवा अर्पण करायची, जी आतमध्ये लोक दुरून दुरून येतात, नंबर लावून दर्शन करायला जातात, ते म्हणजे 12-12 किलोमीटर, 15 किलोमीटर, 20 किलोमीटरच्या रांगा आहे, 18 ते 20 लाख लोक येतात. ह्याच्यामध्ये ज्या लोकांना नंबर लावून दर्शन होतं विठुरायाचं, पण त्या लोकांची जी सेवा आम्ही करतो, त्या लोकांच्या सेवेपायी जिथे त्यांच्या चरणी पाय लागतो, तोच आमच्या विठुरायाला आमचं दर्शन असतं आणि त्याच्यातनं आमचं दर्शन घडतं. तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आहे. घरी काय सांगितलं, बायको असेल, मुलं असेल, तुम्ही आता एक 10 ते 12 दिवस इकडे आलेले आहेत, काय सांगितले त्यांना, काय निरोप दिलाय? काय नाही, प्रामुख्याने घरी येताना सांगून असं आलो की तू पंढरपूरला देवाच्या दर्शनासाठी नाही निघालो, देवाची सेवा करायला निघालो. म्हणजे देवाची जो परिसर आहे तो स्वच्छ कसा राहील, म्हणजे BVGच्या माध्यमातून आम्हाला जेवढं चांगल्या पद्धतीनं साफसफाई कशी करता येईल, बाकीच्या ठिकाणी जे एरिया आहे की तिथं आम्हाला, कारण प्रामुख्याने BVG ही कंपनी संत गाडगे महाराज यांचा जो वारसा आहे साफसफाई करण्याचा, तो वारसा प्रामुख्याने BVGच्या माध्यमातून आमचे गायकवाड साहेब चालवतात. आणि हा वारसा चालवत असताना विठुरायाच्या चरणी जे साफसफाईचं जे काम करतो तो एक वेगळा आनंद मिळतो आणि त्या आनंदातून जी ऊर्जा निर्माण होती ती ऊर्जा आम्हाला पुढच्या ह्याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडते. तुम्ही वारकरी जात असतात, ते घाण करतात, तुम्ही ती घाण उचलता, ती सगळी स्वच्छता साफ करता, त्यावेळेस तुमच्या मनात भावना काय असतात? आणि आम्हाला फक्त सेवा करायची असते, हाच भाव आहे. आम्ही सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि आम्हाला असं वाटतं की प्रत्येक वारीमध्ये जो काही कचरा वगैरे जो पडलेला आहे तो या रूपानं साफसफाई करून वारकऱ्यांना त्रास होणार नाही ह्या पद्धतीने आपण त्यांची सेवा करीत राहणं हाच आमचा भाव आहे. आणि याच्यातून भरपूर काही ऊर्जा आणि एनर्जी येते, ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना. तुमच्या काय भावना आहेत वारीबद्दल? आम्ही म्हणजे बऱ्यापैकी लोकांना त्रास नको व्हायला आमच्यापासून, काही की कोणाला काही चुकून आमच्याकडनं काही व्हायला नको, तर आम्ही व्यवस्थित प्रॉपरली काम करतो. तरी देणं लागतं म्हणून तुम्ही काम करता. काय समाधान भेटतं बरं हे सगळं काम करून? नमस्कार. पांडुरंग चराचरात आमच्या कंपनीचं घोषवाक्यच ह्युमॅनिटी ॲड आहे, म्हणजे मानवता. तर आमच्या साहेबांनी आदेश केला का यावर्षी पण आपल्याला. तुम्हाला काय वाटतं? साहेबांचा आदेशच जाऊ द्या, तुम्हाला काय वाटतं आतून हे करत असताना? मला आतून सर, आम्हाला जेव्हा निरोप आला तर आतून उत्साह वाटला का पाठीमागच्या वर्षी पण मला यायला भेटलं होतं आणि यावर्षी पण यायला भेटलं. तर म्हणजे एक दिवस मला झोप पण नाही लागली का आपल्याला उद्या पण यावेळेस पण जायचं आहे. तर ते आतूनच एक ऊर्जा तयार होते आणि वाटतं का आपल्याला पाठीमागच्या वर्षी पण देवाची सेवा करायला भेटली, यावर्षी पण देवाची पण आणि वारकऱ्यांची पण सेवा करायला भेटली, एक मनाला आनंद वाटतो. तुमच्या मनाला वाटलं पंढरपूरला सेवा करायला जायला पाहिजे, तर तेवढ्यात तुमच्या कंपनीचे जे काही तुमचे वरिष्ठ आहेत ते तेव्हा तुम्हाला सांगतात की तुम्ही जा आणि करा, त्यावेळेचा काय आनंद होता? आता मी जास्त बोलू शकत नाही आहे, पण ज्यावेळेस माझे वरिष्ठ जेव्हा आदेश केला ना तर माझ्या मनातून एकदम म्हणजे असं वेगळं अनुभूती आली मला का आपल्याला जायला पाहिजेत. आणि एक वेगळा आनंद असतो वारी म्हणजे. आपण बाकीचे लोक खूप दूरवर, विदर्भ, मराठवाडा आणि दूर कर्नाटक वगैरे सगळीकडून लोक येतात, आपण जायचं आणि लोकांची सेवा करायची, बस एवढंच. नक्कीच काही सरकारी अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. कशा प्रकारे तुम्हाला त्यांची मदत मिळते या सगळ्या BVGच्या कर्मचाऱ्यांची? मागील 2 दिवसापासून आपल्या इथं शिबिराचं काम चालू आहे. आजचा पहिला दिवस आहे, कालची पूर्वतयारीचा दिवस होता. काल रात्री पाऊस भरपूर झाला आणि पूर्ण चिखल झाला होता. आज आम्हाला बऱ्यापैकी अडचण होईल वाटलं होतं, पण BVGच्या लोकांनी चिखलामध्ये सुद्धा तिथं आमच्या इथं साफस्वच्छता चांगली केली. चिखल घेऊन वारकरीमध्ये येत होते, पण तरीसुद्धा एवढा परिसर जो आहे एकदम स्वच्छ आणि चांगला आहे की त्यामुळे निश्चितपणे किंबहुना आमच्याकडून एवढी काळजी घेता येऊ शकली नसती, त्याच्यापेक्षा जास्त काळजी त्यांनी BVGच्या याने घेतलेली आहे. त्यामुळे निश्चितच त्यांचं सर्वांचं याच्याबद्दल अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारसुद्धा व्यक्त करतो. तुमचा अनुभव काय? नमस्कार, मी डॉक्टर धोत्रे, मी शिबिर समन्वयक आहे 4 ठिकाणचा. तर आता BVGची टीम जवळपास 3 रस्ता, गोपाळपूर आणि 65 एकरमध्ये कार्यरत आहे. BVGच्या लोकांचं रात्रंदिवस डेडिकेशन आहे, मग त्यांची टीम रात्रीसुद्धा काम करत असते.
आणि त्यांना सांगावं लागत नाही की बाबा इथे कचरा पडलाय तुम्ही घ्या वगैरे. ते स्वतःहून घेतात, गोळा करतात आणि स्वच्छता ठेवण्याकडे त्यांचा कल आहे. म्हणजे मला आमचेही कर्मचारी आहेत, पण BVGमुळे आम्हाला स्वच्छतेसाठी टेन्शनच गेलं आहे. किचन विभागात किंवा ह्या सगळ्या रुग्णांच्या ह्याच्यामध्ये त्यांची सर्व्हिस खूप चांगली आहे. तर ह्या भावना आहेत सरकारी अधिकारी. आणि गमतीची गोष्ट म्हणजे हे काम करतोय, मात्र हे काम करत असताना कंपनीने संधी दिली आणि त्यानंतर पांडुरंगाची सेवा आमच्याकडून घडती, वारकऱ्यांची सेवा आमच्याकडून घडती. हे सॅटिस्फॅक्शन आहे ना, ते हे सगळ्यांच्या बोलण्यामधून दिसत होतं आहे. अशाच काही वारीच्या वाटेवरील गोष्टी आणि महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पंढरपूर.